भंडारा गोंदिया आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। माहिती जाणून घेऊया। आता मतदानाला सुरुवात झालेली आहे, कशा प्रकारे नेमकं वातावरण दिसतंय? प्रवीण, भंडारा गोंदियामध्ये मतदानाला आता सुरुवात झालेली असेल, काय नेमकं वातावरण दिसतंय? कशा प्रकारे वातावरण सगळं तापलेलं आहे? नक्कीच भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये आज पहिल्या टप्प्याला मतदानाला सुरुवात होणार आहे। एकंदरीत भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा विचार केला असता या ठिकाणी 18,27,000 मतदार आहेत, तर 2133 मतदान केंद्र आहेत, 41 महिला मतदारसुद्धा आहेत। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये अर्जुनी मोरगाव तालुका हा अतिसंवेदनशील असल्यामुळे त्या ठिकाणी 3 वाजेपर्यंतच मतदान होणार आहे। तर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात प्रदर्शन करण्यात आलेले आहे। मोठे नेते या ठिकाणी उतरवण्यात आलेले होते। भाजपतर्फे जे.पी. नड्डा, अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्यासारखे नेत्यांची सभा आयोजित करण्यात आली, तर काँग्रेसकडून राहुल गांधी यांची सभा आयोजित करण्यात आलेली होती। मात्र ही लढाई नाना पटोले विरुद्ध प्रफुल्ल पटेल अशीच आपल्याला पाहायला मिळणार आहे। भाजपकडून सुनील मेंढे जरी उमेदवार असले आणि काँग्रेसकडून प्रशांत पटोळे उमेदवार असले तरी ह्या ठिकाणी नाना पटोले विरुद्ध प्रशांत पटोळे अशीच आपल्याला निवडणूक पाहायला मिळणार आहे। यामुळे ह्या मतदारसंघामध्ये जनता कुणाच्या बाजूने मतदान करते हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। खरं, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा प्रवीण। दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद।